सुरुवातीला एक मोठी बातमी। मार्कडवाडीमध्ये आज बॅलेटवर मतदान करण्यावर गावकरी ठाम आहेत। गोळीबार झाला तरी मतदान करणार असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे, तर मतदान केल्यास खटले भरू असा इशारा गावकऱ्यांना प्रशासनानं दिलाय। दरम्यान ईव्हीएमवर शंका असल्यानं गावकरी फेर मतदान घेणार आहेत। गावात मोठा पोलीस बंदोबस्त त्या पार्श्वभूमीवर तैनात करण्यात आलाय। माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मार्कडवाडी गावामध्ये मतदान करण्यासाठी ग्रामस्थ जमत असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर हे मतदान केंद्रावर ते आलेले आहेत। आज सकाळी 8 वाजल्यापासून मार्कडवाडीमधील ग्रामस्थ फेर मतदान करणार आहेत मतपत्रिकेवर आणि त्याच्यामुळे संपूर्ण प्रशासन इथं दाखल झालेलं आहे। कलम 163 नुसार जमावबंदी प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। संपूर्ण फौज फाटा इथं पोलिसांचा दाखल झालेला आहे कालपासूनच। मात्र आत्ताच जे इथले नूतन आमदार आहेत उत्तम जानकर यांनी सांगितलेलं आहे की ग्रामस्थ ठाम आहेत मतदान करण्यावर आणि जी काय त्यांची शंका आहे ती निरसन होणं महत्त्वाचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। संपूर्ण मार्कडवाडीला छावणीचं रूप आलेलं आहे आणि जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांकडनं मतदानाची जी आहे ती तयारी करण्यात येत आहे आणि एकंदरीत हा जो आजचा जो विषय आहे त्याच्याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून गेलेलं आहे की यातून जो काही मेसेज जाणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे की नेमकं मार्कडवाडी त्या ग्रामस्थांना जे हवं आहे ते कायद्याला धरून आहे आणि त्याच्यातून खरंच काय निष्पन्न होणार आहे याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। मार्कडवाडीहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत। सगळ्यांची चर्चा केलेली आहे आणि मतदान शिफ्ट कसं झालं हे मला माहिती असल्याशिवाय मी तुम्हाला सांगत नाही। आणि ह्या तालुक्यामध्ये तुम्ही कोणालाही विचारलं तर अशा पद्धतीचं मतदान या तालुक्यामध्ये घडू शकत नाही। त्यांनी दुसरं काही केलं नाही। प्रत्येक गावामध्ये जी मतं त्यांना लोकसभेला पडली होती त्याच्यात त्यांनी दुप्पट मतं या ठिकाणी केली। त्यातली 10,000 मतं त्यांची वजा झाली, लोकसभेतली 54,000 मतं त्या ठिकाणी पडली। लोकसभेला त्यांना 64,000 मतं होती। तर आता अशा पद्धतीनं हे माझ्या मतदारसंघामध्ये झालं आहे। मग आता बाकीच्याला काय रेशो लावला, माझा 1 होता, बाकीच्याला 2चा 1 लावला आहे, 3चा 1 लावला आहे, 4चा 1 लावला आहे, पण प्रत्येक ठिकाणी लावला आहे। हा गंभीर आरोप आहे आणि अशा रीतीचा आरोप जर झाला असेल तर संपूर्ण राज्यातल्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभा राहते। नक्कीच त्यावेळेला की अशा पद्धतीनं माझ्या मतदारसंघात। दरम्यान मार्कडवाडीच्या मतदानाआधी राम सातपुते यांच्याकडून ऑडिओ क्लिप ट्विट करण्यात आली आहे आणि या ऑडिओ क्लिपमध्ये जानकरांचा कार्यकर्ता आणि मार्कडवाडीच्या नागरिकांमधलं संभाषण रेकॉर्ड करण्यात आलंय। उद्याच्या मतदानानं फायदा काही नाही, तोटाच होणार असं जानकरांचा कार्यकर्ता म्हणतोय। तर तोट्यासाठी कशाला मतदान करायचं असा सवाल गावकरी विचारतायत। व्हीव्हीपॅटवर दोष टाकायचा आहे तर गावात मतदान मिळायला पाहिजे, यासाठी मतदान करा असं जानकरांचा कार्यकर्ता सांगताना दिसतोय। पण गावकरी काही ऐकायला तयार नाही असं या ऑडिओ क्लिपमधून कळतंय। ही ऑडिओ क्लिप राम सातपुते यांनी व्हायरल केली आहे। आणि आम्हाला उत्तमरावांना बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यावर मार्कडवाडीचं मतदान एवढं कसं वाया पड गेलं, वाया कामन गेलं। मला कवाच मार्कडवाडी सोडित नाही तर मशीनचा दोष आहे बरं का। इतकं पळाला पैसे भरण्यापासून मला सगळं माहित आहे लगा। होतोच तर म्हणून एवढं इलेक्शन झालं मी आलो का तुमच्याकडं, नाहीतर ही बरं का मी इतके काम केलं उत्तमरावचं की गावात कोणीच केलं नाही एवढं मी काम केलं। निवडणूक झाली झाली बरं का, गावात उद्या इलेक्शन घ्यायचं ठरलंय, फिक्स झालंय। म्हणजे मंगळवारी इलेक्शनच आहे। इलेक्शन आहे म्हणजे काय करायचं आहे माहिती आहे का, खरंच उत्तमरावला विरोधात गेलं, मतदान का पडलं, पीठीचा दोष असेल, फक्त पीठी घालवायचा आहे। फायदा झाला आणि आता तुमचा तोटा झालाय। आमचा तोटा आहे ना, मग आम्ही कसं द्यायचं? बरोबर आहे। मी सांगतोय म्हणून एवढी बरं आपदा बरे त्याच्यातनं काय निष्पन्न होणार नाही, फक्त मत येऊन करायचं आहे। ऐका की मत कशाला करायचं मतदान? आम्ही सांगतोय म्हणून